हॅलो आणि नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनल आउटस्टँडिंग नर्सेसवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आय एम प्राऊड टू बी अ नर्स. नर्सिंग प्रोफेशन विषयीचे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटायला येणार आहे माझ्या यूट्यूब चॅनल आउटस्टँडिंग नर्सेसवर. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही मला माझ्या फेसबुक पेज आउटस्टँडिंग नर्सवर फॉलोही करू शकतात. तसेच नर्सिंग प्रोफेशन विषयीचे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनल आउटस्टँडिंग नर्सेसवर. हा या फोटोमध्ये जो हँडसम मुलगा दिसतोय तो मी आहे. मी रजिस्टर्ड नर्स आहे. सध्या SBH GMC धुळेमध्ये इमर्जन्सी डिपार्टमेंटला काम करतोय. अँड आय लव्ह वर्किंग इन इमर्जन्सी डिपार्टमेंट. सो माय डिअर ऑडियन्स, आज मी तुमच्यासाठी माझा पहिला व्हिडिओ घेऊन येत आहे अबाउट हाऊ टू क्रिएट न्यू अकाउंट फॉर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन. नर्सेस ज्या राज्यात काम करतात त्या राज्याचं रजिस्ट्रेशन त्यांच्याकडे असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच ते वेळोवेळी रिन्यू करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये तुम्हाला जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल, स्मार्ट कार्डसाठी अप्लाय करायचं असेल किंवा तुमचं रजिस्ट्रेशन रिन्यू करायचं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. 30 मार्च 2017 पर्यंत तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन रिन्यू करणं कायद्याने बंधनकारक आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचं एक अकाउंट म्हणजे एक नवीन खातं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या साईटवर उघडायचं आहे. आणि ते कसं ते आता आपण पाहू. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आता गुगलवर सर्च करा MNC रजिस्ट्रेशन. तुमच्यासमोर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची लिंक येईल, त्यावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर आहे MNCची महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची एक सुसज्ज आणि टिपटॉप अशी साईट. आता स्क्रोल करा. तुमच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात स्क्रीनवर रजिस्ट्रेशन हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर ही विंडो येईल. तुम्हाला तुमचं न्यू अकाउंट म्हणजे नवीन खातं तयार करायचं. याचा अर्थ तुम्हाला तुमचा UID म्हणजेच युनिक आयडेंटिटी, युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे. त्यासाठी स्क्रोल करा, क्रिएट न्यू अकाउंटवर क्लिक करा. आता तुमच्यासमोर ही विंडो ओपन होईल. तुम्ही महाराष्ट्र स्टेट मधील असाल तर महाराष्ट्र स्टेटवर क्लिक करा, नाहीतर अदर वर क्लिक करा. आधी रजिस्टर्ड असाल तर यस म्हणा, अदरवाईज नो वर क्लिक करा. आता ओकेवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. आता ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर तुमचा कॅटेगरी नंबर सिलेक्ट करा. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका. फिमेल नर्सेसकडे 2 रजिस्ट्रेशन नंबर असतील, त्यांनी ॲज अ नर्स जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा. आता तुमचं नाव, मिडल नेम, सरनेम, डेट ऑफ बर्थ विदाउट एनी मिस्टेक्स फिलअप करायचं. तुमचा वर्किंग ईमेल ID जो तुमच्या नेहमी लक्षात असतो आणि तुम्ही तो वापरतात तो टाकायचा. कॉन्टॅक्ट नंबर फिल करा. आता ऑप्शन आहे डू यू वॉन्ट युअर युजर नेम टू बी सेम ॲज ईमेल ID. यस म्हणायचं. मी माझा ईमेल ID आणि इथला युजर नेम सेम ठेवलाय, काही फरक पडत नाही. उलट लक्षात ठेवायला अगदी सोपं जातं. आता पासवर्ड स्ट्रॉंग पाहिजे. त्यात एखादं स्पेशल कॅरेक्टर न्यूमेरिकल असेल तर पासवर्ड स्ट्रॉंग होतो. आता तुमचा पासवर्ड सेट करा. पासवर्ड कन्फर्म करा. आता हा हिंट क्वेश्चन फिलअप करा. तुम्ही तुमचा पासवर्ड विसरल्यास तुमचा अकाउंट रिकव्हर करण्यासाठी हा तुम्हाला मदत करेल. हे लेटर्स टाईप करा आणि म्हणा क्रिएट न्यू अकाउंट. तर हे झालंय तुमचं नवीन अकाउंट तयार. न्यू रजिस्ट्रेशन स्मार्ट कार्डसाठी अप्लाय करण्यासाठी आणि रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तोपर्यंत बाय. हॅव अ ग्रेट डे अहेड.